आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः जनगणनेच्या कामासंदर्भात नियुक्त झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनानं या संदर्भातला निर्गमित केलेला आहे। हा शासन निर्णय जो आहे तो अर्थातच कर्मचाऱ्यांच्या मानधनासंदर्भातला असून काय आहे तो शासन निर्णय, किती अमाऊंट राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः जनगणनेच्या कामासंदर्भात नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 9 जुलै 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, जनगणना 2027 संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय असून जनगणना कामानिमित्त नियुक्त कर्मचारी जे आहेत त्यांच्या मानधनासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरगणना जी आहे ती झालेली आहे आणि यानुसार जो निधी होता तो निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या संदर्भातले जे कर्मचारी, प्रशिक्षक, पर्यवेक्षक जे होते त्यांना आता त्यांचा निधी जो आहे त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे आणि त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या संदर्भातली विस्तृत यादी जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये प्रगणक जे आहेत त्यांना 9,000 रुपये, पर्यवेक्षक जे आहेत त्यांना सुद्धा 9,000, त्याचबरोबर जनगणना अधिकारी, विभागीय आयुक्त यांना 25,000 रुपये, त्याचबरोबर शहरगणना अधिकारी यांचं मानधन 20,000पेक्षा 20,000 रुपये प्रति जिल्हा, जास्तीत जास्त 8 अधिकारी मानधन चार्ज, जनगणना अधिकारी 20,000, अशा पद्धतीचा चार्ट याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच जे कर्मचारी या संदर्भात जनगणनेच्या कामानिमित्त नियुक्त आहेत त्यांना आता पहिला टप्पा म्हणून 9,000 रुपये जे आहेत ते त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्या संदर्भातला हा निधी केंद्रानं मंजूर केलेला आहे आणि राज्य शासनाने देखील मंजूर केलेला आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। या संदर्भातला महाराष्ट्र राज्यातील जे जिल्हे आहेत त्या संदर्भातला जो निधी आहे त्या निधी दाखवणारा हा संपूर्ण तक्ता आहे आणि प्रति अधिकाऱ्यांच्या संदर्भातला पहिला टप्पा जो आहे त्यांचं मानधन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।